योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा। विश्व रागे झाले वन्नी, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी। शब्द शस्त्रे झाली क्लेश, शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावा उपदेश। विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी। विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता आपण जो अभंग निवडलेला आहे, हा अभंग संत श्रेष्ठ मुक्ताबाई यांचा आहे। वारकरी संप्रदायामध्ये एक विशिष्ट अशी घटना घडली आणि त्या घटनेवर आधारित कोणाला तरी उपदेश, संताने संताला केलेला उपदेश ज्या अभंगामध्ये आहे, तो अभंग आज रोजी आपण चिंतनाकरिता निवडलेला आहे। प्रस्तुतचा अभंग हा 4 चरणांचा आहे। प्रस्तुतचा अभंग मुक्ताबाईंचा आहे। या अभंगामधून संत श्रेष्ठ मुक्ताबाई 4ही भावंड आणि त्या भावंडामध्ये असलेली बहीण आदिमाया मुक्ताबाई यांना काय प्रतिपादन करून म्हणायचं आहे, तत्पूर्वी
विश्रांती पावलो सांभाला उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। ओम नमो ज्ञानेश्वरम करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चला। धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुनी हे त्रैलोक्य पावन। समाधी त्र्यंबके शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी श्री निवृत्तीनाथांच्या चरणी जनार्दनी। योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता आपण जो अभंग निवडलेला आहे हा अभंग संत श्रेष्ठ मुक्ताबाई यांचा आहे। प्रस्तुतचा अभंग माऊली ज्यांना सांगतो आपण जे विश्वाचे माऊली आहेत त्या माऊलींना उपदेश करण्याकरिता त्यांच्या मनामध्ये असलेला भ्रम बाजूला काढण्याकरिता मुक्ताबाई यांनी केलेला उपदेश बघा। अभंगाच्या चारही चरणांचा जेव्हा आपण विचार करू योगी अभंगाचं पहिलं चरण आणि पहिल्या चरणामधील पहिलाच शब्द योगी आणि पावन। आज गुरुपौर्णिमा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जीवाच्या आयुष्यामध्ये एक ना एक दिवस आपला गुरु येतो। एक ना एक गुरु करावाच लागतो आणि त्या गुरुची पूजा ज्या दिवशी करावी तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आणि असा असलेला पवित्र आजचा हा दिवस आणि आजच्या ह्या दिवशी कोणता अभंग निवडावा गुरुला वंदन करणारा गुरुचा उपदेश सांगणारा एका गुरुला मार्ग दाखविणारा त्याच्या मनामध्ये झालेला भ्रम बाजूला काढणारा जो अभंग आहे तो अभंग म्हणजेच मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग। ज्या अभंगामधून माऊलींसारख्या योगी ज्ञानीयांचा राजा योगियांचा राजा यांना मार्ग दाखविला तो अभंग आज रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण चिंतना करीत का निवडला? कारण आपल्या आयुष्यामध्ये गुरुवर्य गोविंद बाबा येऊन गेले ते योगी होते आणि त्या योग्यांच्या समोर कोणता अभंग चिंतना करिता निवडावा तर एका योग्यांकरिता योग असलेला अभंग चिंतना करिता निवडला। योगी पावन मनाचा गुरु आपले पावन मनाचे असतात। आपले गुरु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक आपण वारकरी संप्रदायाचे आहोत। वारकरी संप्रदायामध्ये गुरु ही परंपरा आहे। गुरुला देवता मानतात। चिंतन करत असताना गुरूंचा निश्चित उगम झाला केव्हा? गणपती बाप्पांचा निश्चित उगम झाला केव्हा? परमात्म्याचा उगम निश्चित झाला केव्हा? यावर आपण चिंतन करणार आहोत। परंतु योगी पावन मनाचा आणि जे योगी असतात ते पावन मनाचे असल्या कारणाने साहे अपराध जनाचा जीव म्हणजे जग या जीव स्वरूपामध्ये असताना त्या जीवाला योग्याचं महत्व नाही कळत। लक्षात घ्या, महत्वाचं वाक्य आहे। योग्यांचं असलेलं जीवन त्या जीवाला कळत नाही। त्यामुळे होतो प्रश्न असा ते योगी आपलं जीवन जगतात। योग म्हणजे काय? आपण अभंगाचं चरण पाहत असताना योग म्हणजे काय, योगी कोणाला म्हणतात हे पाहणारच आहोत। परंतु अपराध जनाचा सहन करतात ते योगी। बघा, अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाव असा आहे किंवा चारही चरणांचा जेव्हा आपण विचार करू, जीवन जगत असताना योग साधनेनुसार
परमात्म्याची भक्ती करत असताना जीवनभर कितीही त्रास झाला, जीवनभर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्रास येतोच, आणि हा त्रास सहन करून जो निष्काम कर्माने परमात्म्याची भक्ती करतो तो योगी. आणि ह्या योग्याच्या आयुष्यामध्ये कितीही त्रास आला तरी सुद्धा त्या त्रासाला बाजूला सारून विश्व रागे झाले वन्नी, संती सुटे व्हावे पाणी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं जगाने त्रास दिला तरी सुद्धा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं संती सुटे व्हावे पाणी. नदीचं पाणी शांत, नदीचं पाणी शांत प्रवाहामध्ये जात, त्याप्रमाणे पाणी शांत असतं, त्याप्रमाणे योग्याने शांत. शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावा उपदेश. जीवन जगत असताना शब्द शस्त्रे झाली क्लेश. शब्द आणि शस्त्र, एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी म्हणाला, आयुष्यभर त्या व्यक्तीचा आपण चेहरा बघत नाही. लक्षात घ्या, शब्द शस्त्रे झाली क्लेश. माऊलींना उपदेश करून मुक्ताबाई म्हणतात शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावा उपदेश. संतांचा उपदेश ऐका आणि विश्वाच्या कल्याणाकरिता, जीवाच्या कल्याणाकरिता तुमच्या मनाची असलेली ताटी उघडा, बाहेर पडा. विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली, तुम्ही जो अवतार घेऊन आलेले आहात विश्वाच्या कल्याणाकरिता आलेला आहात. आणि शब्द, कोणतरी शब्द शस्त्रे झाली क्लेश, कोणत्या तरी एका जीव तुम्हाला काहीतरी म्हणाला, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि ज्याप्रमाणे पाणी शांत वाहत त्याप्रमाणे शांत व्हा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि विश्वाचे कल्याण करा. असा थोडक्यात भावार्थ मुक्ताबाईंचा असलेला प्रस्तुतचा अभंग आपण चिंतनाकरिता निवडलेला आहे. आणि प्रस्तुतचा अभंग लक्षात घ्या, ताटीचा अभंगामधील 1 नंबरचा असलेला हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये झालेली द्वैत भाव. ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये अभंगाचं पहिलं चरण जेव्हा आपण सोडवण्या तिथे येऊ आपण, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या मनाचा झालेला भाव निश्चित कसा होता आणि तो मुक्ताबाईने दूर कसा केला हे आपण चिंतनामध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे आजच्या ह्या दिवशी निवडलेला योगी म्हणजे गुरु यांना वंदन करणारा आजचा हा दिवस, त्यावर थोडक्यात भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आज या मौजे दुपारीपाडा, तालुका वाडा, जिल्हा पालघर या गावामध्ये असलेलं गणपती बाप्पांचं मंदिर, या मंदिरामध्ये हनुमंतराय तसेच आपला सर्वांचे असलेले गुरुवर्य गोविंद बाबा आपणा समोर विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्या पुढं आपण काही चिंतन मांडावं. आज या चिंतनाकरिता जवळजवळ संपूर्ण तालुक्यामधून वारकरी आलेले आहेत. सर्व मंडळींचे गायनाचार्य तालकरी उभे आहेत, सर्व मंडळी बसलेली आहेत आणि आमचे वाडा कोर्टाचे माजी उपाध्यक्ष CP पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. वाड्यावरून सुद्धा काही मंडळी आलेली आहे. तुम्हा सर्वांच्या चरणावरती
नतमस्तक होऊया, कारण जवळजवळ 8:15 वाजून गेलेले आहेत आणि 9:30 वाजता आपल्याला थांबायचं आहे. प्रत्येकाची ओळख देण्यापेक्षा तुम्हा सर्वांच्या चरणावरती रत्तरी काका आहेत. या गावातील असलेला सप्ताह ज्यांनी चालू केलेला आहे त्याच्या वडिलांपासून ते येतात. प्रत्येकाची वैयक्तिक अशी ओळख देण्यापेक्षा तुमच्या सर्वांच्या चरणावरती गुरुवर्य गोविंद बाबांच्या चरणावरती ज्ञानेश्वरी आणि आपण चिंतनाला सुरुवात करणार आहोत. गणपती बाप्पा आपल्या समोर आहेत, गुरु आपल्या समोर आहेत. आजचा हा दिवस गुरुंना नमन करणारा दिवस. वारकरी संप्रदाय गुरुला नमन करणारा संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायामध्ये प्रथम देवता बघा, महर्षी व्यासांनी 5 देवता आपल्या पुढे मांडल्या. महर्षी व्यासांनी 5 देवता आपल्या पुढे मांडल्या. प्रथम कोणाला नमन करावं? प्रथम नमन करावं आमच्या गणपती बाप्पा. आता नमन मग ज्ञानेश्वरीचं नमन असेल. ज्ञानेश्वरी मध्ये नमन करताना किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हरिपाठ आणि ह्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये त्यांनी नमन केलं. गणपती बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं नमन, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं नमन, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नमन, नमीला गणपती माऊली सारजा आता गुरु राया करू दंडवत. आपल्याला काय बघायचं आहे? गणपती बाप्पा निश्चित कोण आणि आपले गुरु निश्चित कोण. बघा, लक्षात घ्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी गणपती बाप्पांना नमन करतोय, त्यानंतर गुरुरायांना नमन करतोय आणि
गुरुला नमन करताना नमीला गणपती माऊली सारजा, आता गुरु राया करू दंडवत, गुरु राया चरणी मस्तक ठेविला, आपुल्या स्तुतीला द्यावी मती, आपुल्या स्तुतीला द्यावी मती. लक्षात घ्या, मती हा शब्द लक्षात घ्या, मती. माऊलीने ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना गणपती बाप्पांना नमन केलं. आजचा दिवस हा नमनाचा आहे, ते नमन गुरुला करायचं. मग माऊलीने ज्ञानेश्वरीची रचना करत असताना ओम नमोची आद्य वेद प्रतिपाद्य जय जय ससंवेद्य आत्मरूपा, आत्मरूपाला नमन केल्यानंतर देवा तुझी गणेशू सकळ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवघारे. बघा, आपण दोन मुद्दे पाहतोय. गणपती बाप्पा निश्चित कोण? पहिलं नमन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गणपती बाप्पांना केल्यानंतर गुरुंना नमन केलं. मग तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये मती हा शब्द आला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या नंबरच्या ओवीमध्ये सकल मती प्रकाशू. मग सकल मती लक्षात घ्या, आणि तिकडे गुरु आणि गणपती बाप्पा यामध्ये मती सांगितली. मती म्हणजे बुद्धी. मग गणपती बाप्पा निश्चित कोण? गणपती बाप्पा म्हणजे आपल्या 36 तत्वांमधील बुद्धीची देवता. सकल मती प्रकाशू, तुमच्या मस्तकामध्ये प्रकाश पाडणारी देवता कोणती असेल? गणपती. बघा, गणपती बाप्पा आणि गुरु या दोघांनाही नमन. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायाची सुरुवात करत असताना 13व्या अध्यायाची सुरुवात करत असताना पहिल्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, 13व्या अध्यायाची पहिली ओवी, विठ्ठला आत्मरूप गणेशू केली या स्मरण, सकळ विद्यांचे आदिकरण, तेची वंदू श्री श्री गुरूंचे वंदन. म्हणजे गणपती बाप्पांना वंदन केलं, श्री गुरूंना वंदन केलं. म्हणजे जसं गणपती बाप्पांना वंदन करतोय, जेवढं गणपती बाप्पांचं महत्व आहे तेवढं गुरुचं महत्व आहे. आता बघा, गणपती बाप्पा मस्तकामध्ये प्रकाश पाडणारी देवता. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ओवी नंबर 1 ते ओवी नंबर 2 ते ओवी नंबर 20 पर्यंत जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्या ओव्या गणपती बाप्पांना नमन केलेल्या. ओवी नंबर 9 मध्ये माऊली म्हणतात, ते व्यासादिकांच्या मती, तेची मेघला मिलवती, चोखालपणे झलकती माझी व्यासांची जी बुद्धी, त्या बुद्धीला नमन केलं. लक्षात घ्या. त्यानंतर ओवी नंबर 19 मध्ये माऊली म्हणतात, आकार चरण युगुल उदार विशाल मकार महेश मंडल मस्तकाधरे, हे तिन्ही एकवटले, ते शब्द ब्रह्म आवळले, ते मिया गुरु कृपा नमिले, गुरु कृपा नमिले. लक्षात घ्या, गुरुला किती महत्व माऊली देतात. माझ्या गुरुने सांगितलं त्याप्रमाणे या गणपती बाप्पांना नमन करतोय. त्या ओवी नंबर 20 मध्ये आदिबीज शब्द आहे. आदिबीज नमन. अनुभव अमृताचे रचना करत असताना ऐसी या निरुपाधिके जगाच्या जे जनिके कियामय वंदिले मुलिके देवो देवी नमन. जगाला उत्पन्न घालणाऱ्या देवी देवतांना मी नमन करतोय. म्हणजे गणपती बाप्पा कोण? आदिबीज. मग आदिबीज कोण? ओमकार स्वरूप. मग ओमकार स्वरूप
असणाऱ्या गणपती बाप्पा आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, प्रधान रूप गणेश, प्रधान रूप गणेश, प्रस्तुतच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे तिन्ही देव जतुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. म्हणजे गणपती बाप्पा ब्रह्मा, विष्णू आणि महेश ज्या स्थानावरून ओमकार स्वरूपातून प्रगट झालेले आहेत, त्याच स्थानावरून गणपती बाप्पा प्रगट झालेले आहेत. मग गणपती बाप्पा अनादी. तुकाराम महाराज म्हणतात गणपती बाप्पा किंवा माऊली म्हणतात गणपती बाप्पा ज्या स्थानावरून आलेले आहेत त्याच स्थानावरून आमचे गुरु, गुरु हे पद, गुरु हे साधना किंवा गुरु त्याच स्थानावरून त्याचा जन्म होतोय. कोण म्हणतंय? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. साकार निराकार हे ब्रह्मीचे विकार, तेथील अंकुर रजतम नाही सात्विक देही, परिपूर्ण देही आत्माराम. सर्व घटवासी सर्वत्र निवासी, परिपूर्ण देही आत्माराम. निवृत्तीची पूर्ण गुरुचा उद्गार, सर्व हा निर्धार आत्माराम. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्या स्थानावरून गणपती बाप्पांचा उगम झालेला आहे त्याच स्थानावरून गुरुचा उगम. साकार निराकार ब्रह्मीचे विकार, साकार स्वरूपात प्रगट होणं आणि निराकार स्वरूपात राहणं, हे जसं परमात्म्याचं काम आहे त्याच स्थानावरून गुरुंचा उगम झाला. आपण आज गुरु पाहतोय. गुरु निश्चित कोण? त्याचा उगम निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं. परमात्माच्या स्थानावरून प्रतिष्ठेला आले, त्याचा जन्म झालेला आहे, त्याच स्थानावरून गुरु उगम झालेले आहे. आता आजचा दिवस म्हणजे गुरूंना नमन करणारा दिवस. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ओवी नंबर 22 मध्ये एकदम ओवी नंबर 22 पासून ओवी नंबर 84 पर्यंत नमन केलं माऊलींनी. नमन पहिल्या अध्यायाचा श्लोक जो आहे तो सुरुवात होण्यापूर्वीच्या 85 ओव्या आहेत त्या नमनाच्या ओव्या. नमनाच्या 22 नंबरच्या ओवीमध्ये निवृत्तीनाथांना नमन करत असताना माऊली म्हणतात, का चिंतामणी झाली हाती सदा विजयवती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती. आणि त्यानंतर पुन्हा माऊलींना नमन करत असताना निवृत्तीनाथांना म्हणजे आपल्या गुरूंना नमन करत असताना माऊली म्हणतात, ऐसे जे अगाध जेते वेळावती वेद, त्या अल्प मी मतिमंद काय होय, एरवी तरी मी मूर्खू जरी झालो अविवेकू, तरी संत रूपाती बघू असे लोहाचे कनक होय. हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत ही जीवित आहे अमृत सिद्धी. बघा माऊली म्हणतात, माझ्या गुरु जरी मी झालो अविवेकू
तरी संत कृपा दीपक सोजवलू असे. पुन्हा बघा नमनाच्याच आज गुरुलाच नमन करायचं आहे. त्यानंतर नमन करत असताना बघा माऊली म्हणतात आता देव अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्रे. माऊली काय म्हणतात माझे गुरु निवृत्तीनाथ महाराज जसे म्हणतील तसेच मी म्हणेन. उदाहरण दिलं दारोड्याचं. एखादा दारू पिऊन येतो आणि त्याला आपण म्हणतो असं बोल असं म्हण त्याप्रमाणे आपण म्हणतोय. त्याप्रमाणे माझे गुरु निवृत्तीनाथ दादा जसं म्हणतील तसं मी म्हणेन. त्यानंतर ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय 12वा अध्याय सुरुवात करत असताना आपल्या गुरुला नमन केलं माऊलींनी. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षे विषय व्याले तुझे आनंदे दाटे हे गुरुया गुरुकृपा म्हणून साधकांची तू माऊली पिके साधस्तव तुझी या पाऊले या कारणे मी सावली विषय व्याली मिठी. आपल्या वेल पुढे जातोय. प्रत्येक ओवीमध्ये माऊली निवृत्तीनाथ दादांबद्दल म्हणतात सर्पाने जर वेटोळे घातले आणि सर्प चावला संपूर्ण शरीरामध्ये विष तयार होईल. त्याप्रमाणे विषय आपल्या शरीरामध्ये आहे. त्या विषयाला बाजूला करायचा असेल गुरुची कृपा व्हावी लागेल. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय 15व्या अध्यायामध्ये 599 ओव्या आहेत. सुरुवात करत असताना पहिल्या ओवीमध्ये निवृत्तीनाथ दादांना नमन केलं. आता हृदय हे आपुले चौकारुने वरी बैसुनी पावले श्री गुरुदेव. ओवी नंबर 1 झाली. त्यानंतर 599 नंबरच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात आता विश्वास नको हा माझा स्वामी निवृत्ती राजा तो अवधारू वाक पूजा. म्हणजे माझ्या निवृत्तीनाथ दादांची मी वाक पूजा माझ्या शब्दाने पूजा करतोय. म्हणजे आजचा दिवस फक्त आणि फक्त गुरुंना नमन करायचं. विठ्ठल आणि सर्वात महत्वाचं ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ महाराजांनी एक उपदेश केला. अभंगाचं 3रं चरण सोडवत असताना आपण पाहणार आहोत. अनुभव अमृतामध्ये एकूण 10 प्रकरण आहेत. त्यामध्ये 2 नंबरचं प्रकरण आहे श्री गुरुस्तवन. हे 3रं चरण सोडवत असताना माझ्या गुरु किती मोठे आहेत हे माऊलींनी पटवून दिलंय अनुभव अमृतामध्ये. परंतु 3रं चरण सोडवत असताना ज्याप्रमाणे आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण त्या अनुभव अमृतामध्ये प्रवेश करूया. आता अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार करत असताना बघा अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार करत असताना योगी मग योग म्हणजे निश्चित काय. योगी योग म्हणजे निश्चित काय बघा लक्षात ठेवा. अष्टांग योग सांगितला 6व्या अध्यायामध्ये. अष्टांग योग सांगितला 6व्या अध्यायामध्ये. मग योगाची व्याख्या करत असताना योग म्हणजे बघा बारकाईने बघा. आता आजचा दिवस फक्त कठीण चिंतन ऐकायचं. आज गुरुपौर्णिमा आहे. कठीण डोक्यावरून गेलं तरी चालेल. योग म्हणजे काय बघा. योग म्हणजे